नमस्कार, मी मेघा शिलार तुमचं VN फॅमिली या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत करते। तर आज मी दाखवणार आहे माझ्या आजीची भरलेली मिरचीची रेसिपी। यासाठी मी इथे सर्व मिरच्या धुवून आणि कोरड्या करून घेतलेल्या आहेत। आता त्यांचे जे देठ आहेत ते आपण काढून घेणार आहोत। सगळ्या मिरच्यांचे देठ काढून घ्यायचे आहेत व्यवस्थित। आणि त्यानंतर बघा, आता सगळ्या मिरच्यांचे देठ आपण काढून घेतलेले आहेत। आता मिरची लांब आहे त्याच्यामुळे मी त्या मिरचीचे 2 तुकडे करणार आहे आणि मिरचीच्या मधोमध अशी एक चीर देणार आहे, जेणेकरून आपलं जे मिश्रण आहे, सारण आहे ते त्याच्यामध्ये व्यवस्थित भरलं जाईल। आणि मिरचीचं हे जे शेवटचं टोक आहे ते मी काढलेलं आहे इथे, कारण त्याच्यामध्ये आपलं जे मिश्रण आहे ते व्यवस्थित भरलं जात नाही, त्याच्यामुळे हे तुकडे मी कापून घेतलेले आहेत। पण त्यांचा आपण वापर करणार आहोत की ज्यावेळेस आपण डाळ बनवणार आहोत किंवा मिरचीची एखादी भाजी बनवणार, त्यासाठी आपण या मिरचीच्या तुकड्यांचा वापर करणार आहोत। अशा प्रकारे आता सर्व मिरच्यांना काप दिलेले आहेत। आता त्यासाठी लागणारे जे मिश्रण आहे ते आपण तयार करणार आहोत। त्यासाठी मी इथे 4 चमचे मीठ घेतलेलं आहे आणि 1 चमचा हळद, 1 चम्मच हिंग आणि इथेही मी भाजलेली मेथीची पूड घेतलेली आहे। आता हे सगळं आपण एकत्र करणार आहोत आणि मग आपल्या मिरच्यांमध्ये हे सगळं मिश्रण भरून घेणार आहोत। अशा प्रकारे आपण ज्या मिरचीच्या मधोमध काप दिलेली आहे ती त्याच्यामध्ये हे सगळं मिश्रण भरून घ्यायचं आहे। या मिरच्या आपल्याला वर्ष 2 वर्षभर छान अशा टिकून राहतात। त्यासाठी त्यांना कडक उन्हामध्ये 2-3 दिवस सुकवावे लागतं आणि ह्या मिरच्या आपण डाळ भातीसोबत खाऊ शकतो। अशा प्रकारे सगळ्या मिरच्या आपल्या भरून झालेल्या आहेत। आता आपण त्यांना कडक उन्हामध्ये सुकत ठेवणार आहोत। तर आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली? व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा। अशा प्रकारे आपल्या ह्या मिरच्या खाण्यासाठी तयार आहेत।